नागपुर महानगर पालिका के आगामी सार्वत्रिक चुनाव 2025-26 को लेकर राजनीतिक सरगर्मियां तेज हो गई है। बहुजन समाज पार्टी ने प्रभाग क्रमांक 38 से सुनंदा ताई नितनवरे को अपना अधिकृत उम्मीदवार घोषित किया है। हमारे संवाददाता ने बहुजन समाज पार्टी के उम्मीदवार सुनंदा ताई नितनवरे से बातचीत की, महिला सशक्तिकरण को लेकर, विकास को लेकर, और इस दौरान उन्होंने जनता से अपील करते हुए कहा कि वे हाथी चुनाव चिन्ह के सामने वाला बटन दबाकर उन्हें भारी बहुमत से विजय बनाए। काला न्यूज के लिए सचिन जोड़ापे की रिपोर्ट। सर्वांना जय भीम, शस्त्रीयकाल, नमस्कार, हाफिज। मी सुनंदा नितनवरे या प्रभाग 38मध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने मला उमेदवारी मिळालेली आहे। आज महानगरपालिकामध्ये नगरसेविका म्हणून मी महानगरपालिकेची उमेदवारी घेऊन इथे लढत आहो। आणि आज मी लोकांना अपील करते आहे की इथल्या ज्या समस्या आहे, या सर्वसाधारण लोकांच्या समस्या आहेत, त्या समस्या कुठल्या? 70 वर्षापासून जे काँग्रेस इथे राज करत आहे आणि सेंटरमध्ये सुद्धा BJP सरकार आहे। आमच्या दक्षिण पश्चिम विधानसभेमध्ये आजपर्यंत फडणवीस साहेब राहिलेले आहे, पण आमच्या इथे गटर लाईनसुद्धा नाही। ही एवढी मोठी समस्या आमची आहे। माझ्याच घरी गटर लाईनसुद्धा नाही। 2-3दा आम्ही ॲप्लिकेशन दिली, पण गटर लाईन अजूनपर्यंत आलेली नाही आहे। पाण्याची समस्या आहे। आणखी इथे शौचालय नाही आहे, इथे पोलीस स्टेशन नाही आहे, इथे महिलांच्यासाठी सार्वत्रिक शौचालय जर झाले तर खूपच चांगलं होईल। आणि इथे प्लेग्राऊंड नाही आहे, आतापर्यंत डेपोसुद्धा नाही, पोलीस स्टेशन नाही आहे। ह्या सर्व गोष्टी जर आहेत, कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये CBSE पॅटर्नसुद्धा नाही आहे। 70 वर्षापासून यांच्या मुलांना हे विदेशात पाठवतात, यांच्या मुलांना प्लेग्राऊंडमध्ये यांना एज्युकेशन देतात, यांना मुलांना खेळाडू जे काही प्रशिक्षण आहे ते बाहेर ठिकाणी देतात। का आमच्या स्लमच्या मुलांना मिळत आहे का? आमच्या स्लमचे फक्त लोक काय मतं देण्यासाठी आहेत, आणि फक्त मतं देऊन हे लोक स्वतःचा आणि स्वतःच्या इतर वरच्या लोकांचाच फक्त स्वार्थ बघतोय। सर्वसाधारण लोकांचा विचार जर केला तर स्लम वस्तीचा आजपर्यंत पट्टी दिलेली नाही आहे। मी लोकांना आवाहन करते की जर तुम्ही मला निवडून दिले तर प्रभाग 38चा प्रभाग 38ची जी आजची जी दशा आहे हे वेगळीच काही राहील। आणि ती दशा म्हणजे आजची ही परिस्थिती खालवलेली शिक्षणाची। आज आपले मुलं शिकलेले आहेत, आज आपले महिला शिकलेले आहेत, पण मुला 500 रुपये रोजीनं यांच्याकडे जात आहे। काही लालच देत आहे, दारूमध्ये 500 रुपयामध्ये वाटत आहेत। काही हे सांगण्यासाठी मी एक प्रभाग 38च्या लोकांना आवाहन करते की नक्कीच तुम्ही या लोकांना बळी पडू नका। आणि जेताळ्यातील ज्या समस्या आहे, शिक्षणाच्या समस्या आहे, गटर लाईनच्या समस्या आहे, पोलीस स्टेशन नाही आहे, CBSE शिक्षण पाहिजे आहे, शौचालय पाहिजे नाही, आणि इथे जे स्लम वस्ती आहेत त्यांना पट्टे देणं जरुरी आहे। पट्टे असे की ही जी पट्ट्याचा मॅप पाहिजे नाही मला, शासन जे रजिस्ट्री असते ना ते पट्टे पाहिजे आम्हाला, ताकी आम्हाला लोन मिळावं। आणि लोन मिळून आम्ही या वस्तीचं अलगच काही म्हणजे जी दशा आहे ती आम्ही चांगल्या पद्धतीनं इथल्या लोकांच्या समस्या सोडवू शकतो। आणि ह्या स्लम भागातील घरे, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षा, महिला बचत गटांना स्वयंरोजगार देऊन झोपडपट्टीतील लोकांसाठी घर बांधणी, स्वयंरोजगार या लोकांसाठी, आणि मागासवर्गीय वस्तीतील नागरी मूलभूत सोयी, आधुनिक व्यायामशाळा काढणार, आणि वृक्ष संवर्धन, पर्यावरण उद्यान, स्लम वस्ती सुधारणा आणि रस्ते सुधारणा व विकास, आधुनिक वाचनालय, प्रकाश व्यवस्थेतील सुधारणा, वाहतूक व्यवस्था सुधारणा, आरोग्यविषयक सोयी पुरविणे, शिक्षणाचा स्तर वाढविणे, अखंडित शुद्ध पेयजल पुरवणे, ह्या आमचा खूप मोठा उद्देश आहे। बहुजन समाज पार्टी ही कधीही संविधानाच्या अलग चाललेली नाही। त्यांचा अजेंडाच आहे की संविधानाच्या नियमानेच बहुजन समाज पार्टी चालणार। आणि बहुजन समाज पार्टीचीच मी एक सुनंदा शिवपाल नितनवरे प्रभाग 38मध्ये लढत आहो। मी आमच्या सर्व प्रभाग 38च्या लोकांना आवाहन करते की मला निवडून द्या, आणि मग बघा या प्रभाग 38ची काय दिशा पलटते। तर मी आवाहन करते, मला निवडून द्या, माझं हत्ती चिन्ह आणि बहुजन समाज पार्टी नॅशनल पार्टी 3ऱ्या नंबरची पार्टी। आणि आज आपला जर इथून प्रभाग 38मधून जर आपण निवडून दिलं तर आपल्याला महापौर बनवण्याला कोणीही रोखणार नाही। आज मी अपील करते, आणि SC ST OBC मायनॉरिटीज, मुस्लिम
यांना सुद्धा, कारण प्रश्न हे आमचेच नसून सर्व 85% लोकांचे प्रश्न आहेत. इतर महिलांचे प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे. आणि आजची ही परिस्थिती पाहून आज काळाची सुद्धा गरज आहे. मी सुनंदा शिवपाल नितनवरे, राहणार जेताळा, इथून अपील करतो की मला हत्ती या चिन्हावर भरगच्च व्होटांनी निवडून द्या. तुम्ही महानगरपालिकेमध्ये पाठवा आणि त्या खुर्चीवर बसल्याच्या नंतर बघा एकदा 5 वर्षात मी काय करू शकतो. फक्त विश्वास देतो, मी खोटे आश्वासन देणार नाही. एवढंच मी अपील करते. जय भीम, सत श्री अकाल, अल्लाह हाफिज, नमस्कार. स्वर्ण मधु दुर्लभ आयुर्वेदिक जड़ी बूटियों से तैयार एक ऐसा हेल्थ टॉनिक जो आपके पूरे परिवार को स्वस्थ एवं तंदुरुस्त रखे. अमन का अब पढ़ाई में मन भी लगता है. मम्मी पापा को ना कोई शारीरिक परेशानी और ना ही मानसिक तनाव है. ये सब संभव हुआ केवल स्वर्ण मधु से. चिंता, डिप्रेशन, सिरदर्द और भी अनेकों तरह की परेशानियों में लाभदायक 100 वर्षों का विश्वास. धन्वंतरी फार्मास्यूटिकल का स्वर्ण मधु. स्वस्थ व तंदुरुस्त है काया जब से स्वर्ण मधु अपनाया. स्वर्ण मधु औषधि उपलब्ध है अब आपके अपने शिव शंकर आयुर्वेदिक शोरूम में, जो कि स्थित है टेम्पल बाजार रोड, महाजन मार्केट, सीताबर्डी, नागपुर में. अधिक जानकारी के लिए इस नंबर पे कांटेक्ट करें 9112079000 या फिर 8605245080 पर.